नमस्कार फ्रेंड्स, वर्णास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करत आहे हे बघा कोथिंबीर नीट। चला तर मग आज आई आलेली आहे गावाकडनं, त्याच्यामुळेच कोथिंबीर जास्त आणली होती। मग म्हटलं नीट करून ठेवावं फ्रीजमध्ये। आणि आईला खायचं होतं भाकरी, कारण आई चपाती वगैरे नाही खाते। आपलं गावाकडच्या माणसांना भाकरीची सवय असते, त्याच्यामुळं म्हटलं आईपुरत्या भाकरी कराव्या। छान मस्त आईपुरत्या भाकरी केल्या, कारण आईला दुसरं चपाती वगैरे पोटाला होत नाही। त्याच्यामुळं म्हणली आईनं मला 2 भाकरी आणि काहीतरी भाजी कर, त्याच्यामुळं म्हटलं भाकरीच कराव्या। चला तर मग हे बघा मस्त आईला 2 भाकरी करून घेतल्या। आता भाकरी केल्यानंतर म्हटलं भाजी काय करायची, तर आईनीच सांगितली, आयडिया दिली। मस्त आपलं तव्यात 2 भाकरी आणि पिठलं कर, त्याच्यामुळं माझं पोट पण भरेल आणि चपाती खाल्ल्यामुळं माझं पोट पण बिघडणार आहे। त्याच्यामुळं मस्त आपलं तव्यात कोथिंबीर जास्त होती, त्याच्यामुळं कोथिंबीर कांदा टाकून मस्त पिठलं करून ठेवलं। हे बघा किती छान करते, तव्यातलं पिठलं खूप छान लागतं आधीच। आणि गावाकडच्या लोकांना तर अशाच भाज्या छान लागतात। तव्यात काहीतरी थोडंसं काय डाळ पिठलं काही पण खालीवरी केलं तरी त्यांना चालतं। त्याच्यामुळं मस्त आईनं पिठलंच करायची आयडिया दिली, त्याच्यामुळं मी पिठलंच करून ठेवलं। हे बघा मस्त असं घाटून पिठलं केलेलं आहे तव्यावर। आणि म्हटलं मुलगी भाकरी खात नाही, तिला असं भाकरी पिठलं हे ते काही आवडत नाही। तिला आवडतं सँडविच, चपाती, भात, वरण असलं काही पण। त्याच्यामुळं तिला सँडविच करायचं होतं। म्हटलं तिला बटाटे उकडून दिलं आणि म्हटलं बटाटे तूच आता हे वरची साल काढ आणि मस्त मॅश करून दे, तोपर्यंत मी टोमॅटो आणि कांदा कोथिंबीर चिरते। आणि मग मस्त तिला भाजी केलं सँडविच करण्यासाठी। हे बघा बटाट्याचे तिनं बटाटे मॅश करेपर्यंत मी मस्त फोडणी तयार करून घेतली आणि बटाट्याची भाजी करून घेतली। हे बघा सँडविचसाठी भाजी करते आता। बघा किती सुंदर दिसते आपली भाजी। आजकालच्या मुलांना भाकरी खायचं म्हणजे खूप जड जातं। हे बघा आता सँडविच करण्यासाठी मी तिलाच लावायला लावलं केचप, परत बटाट्याची भाजी, कांदा टोमॅटो सगळं टाकून दिली तिनं। आणि आपलं पिठलं भाकरी झालेलं होतं। आईला मी ताट वाढलं लगेच आणि तिला सँडविच पण लगेच करून दिलं भाजून। हे बघा सँडविच पण किती छान झालेले आहेत। ती सँडविच खाल्ली। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बाय बाय।